आणि तिने फोन उचलला नाही तर हा मी इंटरव्ह्यू देणारच नाही पुढे. मला पण मी पण थांबेन इकडे. काही शक्यच नाही आहे मी पुढे जाणं. एकापेक्षा एक नावाचा शो होता, सचिन पिळगावकर बोलतोय, राईट. तर मी त्याला फोटो पाठवला आणि तो म्हणाला की एकापेक्षा एकचा नवीन सीझन येतोय, त्याच्यासाठी आम्हाला ॲड करायची आहे त्याची, तर तुला आवडेल का? ऑफकोर्स, आय मीन वाय नॉट. दिग्दर्शकाला जर एवढा सिनेमा दिसत असेल तर ॲक्टरला तो एवढाच दिसतो, कारण आपल्याला आपली भूमिका दिसत असते. जेव्हा आपण तो सिनेमा कंप्लीट होतो, एडिटिंग होतं, BGM येतं, त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की ओ याचं हे झालेलं आहे. ओके, सो आय विल आस्क यू 3 reasons like why you want to get married. So what it will be? लव्ह, कमिटमेंट आणि कंपॅनियनशिप. कुठल्या सिनेमातलं गाणं होतं ते आठवतंय का तुला? Tomorrow. So I'll tell you, our podcast name is Sampurna Swaraj. Okay. Basic idea of this podcast is की आम्ही ज्यांना भेटू त्यांची ह्युमन साईड बाहेर याव्या. राईट. ओके, लाईक यू गाईज, वी हॅव सीन यू. आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये बघितलं, आम्ही तुम्हाला फिल्म्समध्ये बघितलं, वेब शोमध्ये बघितलं, राईट. बट तुमची ह्युमन साईड आम्हाला इतकी माहीत नाही आहे. सो दिस इज द बेसिक आयडिया ऑफ द पॉडकास्ट. सो लेट्स हॅव फन. या चलो. सो सुरू करायच्या आधी मला आय जस्ट वॉन्ट टू नो युअर जर्नी प्री स्वप्नांच्या पलीकडले. लाईक आय हॅव लिसन की स्वप्नांच्या पलीकडले पासून हाऊ युअर जर्नी गॉन आणि तू कसं सगळं केलं, बट प्री स्वप्नांच्या पलीकडले काय जर्नी होती तुझी टिल दॅट टाइम? Till that time, I was living in नवी मुंबई. I was doing my college. मी फार्मसी केलेलं आहे, त्यामुळे मी आईला जेव्हा सांगितलं की मला ॲक्टर बनायचं आहे किंवा ॲक्टिंग करायची आहे, तेव्हा आईने सांगितलं होतं की तुला डिग्री घ्यावी लागणार आहे कुठली तरी, आणि डिग्री घेऊन मग त्याच्यानंतर तू स्ट्रगल करू शकतेस. आणि मग आमच्या घरी असं खूप डिस्कशन झालं की काय करायचं. मला डॉक्टर पण झालं तरी चालणार होतं, की डिग्री असेल तर मग ती पण भारीवाली डिग्री घेऊ आणि मग आयुर्वेदिक डॉक्टर बनू आणि मग आपण इंडस्ट्रीत ट्राय करू. पण ऑब्व्हियसली मला तेवढे मार्क्स नव्हते, त्यामुळे तसं काही ॲडमिशन मिळालं नाही तिथे. आणि मग मला फार्मसीला ॲडमिशन मिळालं आणि मग फार्मसीचा जर्नी सुरू झाला. कॉन्स्टंटली आय वॉज थिंकिंग अबाउट की हे झाल्यावर मी ते करणार आहे, हे झाल्यावर मी ते करणार आहे. तर मला असं वाटतं की ते मला आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं ते नव्हतं करायला पाहिजे. जिथे आपण आहोत तिथे पूर्ण 100% देऊन, म्हणून मला KT-BT लागणं, आणि त्याच्या आधी मी कधीच फेल झाले नव्हते. त्यामुळे आईला पण माझ्या असं झालं की KT लागते आणि एक असं सगळा झोन होता. पण इट वॉज अन एक्सपिरियन्स आणि ज्यातनं मी खूप शिकले. सो या त्याच्या आधी स्वप्नांच्या पलीकडलेच्या आधी मी एक गुणी academician kind of. What was the first connection to this industry? कारण की यू आर फ्रॉम, तुझं कोणच नाहीये ना, म्हणजे पहिलं कनेक्शन. आणि मी का विचारतो, कारण की खूप लोक बघणार होता तुला इकडे, तर त्यांचं असं की आम्हाला पण ऍक्टर बनायचं, आम्हाला ते एक कसं यायचं, एक रोड मॅप. तर मी तुझ्या जर्नीमधून त्यांना जे काही रिफ्लेक्शन मिळेल यातलं, त्यामुळे मी एकापेक्षा एक नावाचा शो होता, सचिन पिळगावकर बोलतोय, राईट. झीवर होता तो. तिथे माझी एक ओळखीची ताई आहे जिचा परफॉर्मन्स मी बघायला गेले होते. तिने मला सांगितलं होतं की तू ये, आणि मी तो परफॉर्मन्स बघायला गेले. आणि तिथे तुषार नावाचा एक मुलगा होता ज्याने मला बघितलं आणि त्याने तिला सांगितलं हा सीट, त्याने तिला सांगितलं की त्याने तिला सांगितलं की हिचा मला फोटो पाठव. मग हिने मला फोन केला की तुझ्याकडे फोटो आहे का तुझा, आणि मग मी सतत माझ्या दादाला फोटोज काढायला लावायचे. टू लव्ह, म्हणजे काही नवीन कपडे आले की आमच्या घरी एक फोटो सेशन असायचं. तर मी त्याला फोटो पाठवला आणि तो म्हणाला की एकापेक्षा एकचा नवीन सीझन येतो आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला ॲड करायची आहे त्याची, तर तुला आवडेल का? माझं झालं की ऑफकोर्स, आय मीन वाय नॉट. तर ते म्हणाले की सो असं आहे आणि पुढच्या आठवड्यात शूट आहे. तर तसं आय गॉट माय फर्स्ट ब्रेक. नो टेस्ट, नथिंग. आणि आय डिड दॅट एकापेक्षा एकची ॲड विथ सचिन सर.
But so no test and nothing happened. नथिंग. इट वॉज माय फर्स्ट ब्रेक आणि आय गॉट सिलेक्टेड. आणि तुला माहिती आहे काय झालं, मी व्हॅनमध्ये बसले होते आणि सगळे एक मुलगी होती कॉस्ट्यूमवाली, ती जॅकेट्स आणि हे सगळं चेक करत होती की ये ट्राय करो वो ट्राय करो. आणि ना माझ्या मागे अत्यंत गोड 2 मुली बसल्या होत्या. आता हे लोक मला रेडी करत असताना मला असं वाटलं की मी मागे असणार आहे आणि या 2 मुली पुढे असणार आहेत, विच इज ओके, कारण मी काही हिरोईन नाही आहे, तर मला कसं ते लोक सेंटरला उभं करतील ना, असं सगळं सुरू होतं. आणि मी माझ्या आईला फोन केला, म्हटलं मम्मा हे असं असं दिसतंय, मला कळत नाही आहे, मी घरी येऊ का, मला नाही करायचं आहे हे. तर मम्मा म्हणाली नाही असं नको करू, आता तिथे गेली आहेस तर आधी विचारायला हवं होतं ना आपण हे. म्हटलं हो खरं आहे. आणि मग जेव्हा आम्ही रेडी झालो सगळे तेव्हा कळलं की नाही मी हिरोईन, मग मी मेन होते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात ज्या आपल्याला माहीत नसतं ना नवीन असताना, की आता बोलू कसं की मी मेन आहे का, आणि ह्या दोघी किती गोड, आणि ते फार गोड होते. त्यामुळे मला वाटलं की माझ्यापेक्षा ते ह्या जास्त छान दिसतात, या असणार मेन आणि मी मागे असणार, असं खूप ओव्हर थिंकिंग झालं. आणि मग सचिन सर आले आणि वी डिड दॅट ॲड आणि ती खूपच आवडली लोकांना. अरे डान्स होता की तुझे लाईन्स वगैरे होते? नाही नाही, सो इट वॉज अ प्रमोशनल ॲड जिथे की आता टशन होणार आहे मुला मुलींमध्ये. आणि मग मी अशी बाईकवरनं वगैरे एंट्री घेते, केस उडतायत, मग एक मुलगा येतो आणि तो टशन देतो आणि मग आम्ही टशन असं एकमेकांना खुन्नस देत असतो. तर सचिन सर येतात आणि म्हणतात की ही खुन्नस इथे दाखवू नका, डान्स करून दाखवा. सो दॅट वॉज ऑल अबाउट शो असं. बट दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक. सो बेसिकली ना आय वॉन्ट टू आस्क, आय ऑलवेज वॉन्टेड टू आस्क दिस की आता तुम्ही ॲक्टर्स आहात राईट, आणि स्वप्नांच्या पलीकडल्याच्या पहिले पण तू अशी हार्डकोर ट्रेनिंग नव्हती घेतलीस, लाईक इट वॉज द फ्लो, तू करता करता शिकली असते ना. तर मला नेहमी विचारायचं असतं हे, तो तू स्वप्नांच्या पलीकडले केलंस, तू वेब केलंस, तू सिनेमा केलास चांगला, बट ॲज अ डान्सर माझी रियाज आहे काहीतरी ना, मी रोज जाऊन डान्स करतो, मी सिंगर माझा काहीतरी रियाज आहे. ॲक्टरचा एक्झॅक्टली रियाज काय असेल? आय सी शबाना आझमी, ते क्राफ्टवर पकड आहे अशी, आय सी नसीरुद्दीनच्या क्राफ्टवर पकड आहे, अँड अशोक सराफ अँड सो मेनी लेजंड्स वी सी. बट रियाज कसा आहे, याचा रियाज कुठे होतो, म्हणजे एक्झॅक्टली हाऊ इट वर्क्स? ज्या लोकांचा खूप स्ट्रॉंग बेस आहे ना थिएटरचा, त्यांच्याकडे खूप टेक्निकल गोष्टी असतात, त्यांना एक्सरसाइजेस शिकवलेले असतात. म्हणजे ज्या वी लॅक, ज्यांच्याकडे हे प्रोफेशनली शिकवलं गेलेलं नाही आहे आणि ते शिक्षण नाही आहे, किंवा काय म्हणूया आपण वर्कशॉप्स केलेले नाही आहेत, त्यामुळे त्याचं डेफिनेटली एक हे आहे की तो ड्रॉबॅक आहे की आमच्याकडे टेक्निकल गोष्टी नाही आहेत. पण मला असं वाटतं की जेव्हा मी काम करत नसते तेव्हा माझं सिनेमा बघणं किंवा सिनेमाविषयी काहीतरी वाचन करणं किंवा मित्रमैत्रिणींशी ते डिस्कस करणं किंवा जे डिरेक्टर्स आहेत, रायटर्स आहेत, त्यांच्याशी याविषयी गप्पा मारणं आणि विविध सिनेमे बघणं, जाऊन नाटक बघणं, हा काही अंशी रियाज म्हणू शकतोस तू. कारण त्यातनं शिकून आपण आता फॉर एक्झाम्पल मला एखादी गोष्ट आवडली तर मी लिहून ठेवते किंवा मी ती करून बघते. एखादा डायलॉग आवडला असेल किंवा एखादा सीन आवडला असेल तर मी तो करून बघते की हा मी वेगळ्या पद्धतीने करू शकेन का. आणि जे ऑडिशन्स आम्ही देत असतो ना, तो आमच्यासाठी एक रियाजच आहे की आम्ही वेगवेगळ्या भूमिकांसाठी टेस्ट करत असतो. तर मला असं वाटतं तो एक रियाज आहे. पण अगेन आय विल नॉट पुट दिस इन टू टेक्निकल कॅटेगरी, हे माझा अभ्यास आहे हा. पण देर आर मेनी मोर वेज ज्यातनं तुम्ही टेक्निकली ॲक्टिंगचा रियाज करू शकता. थोडंसं अजून एक वन लेअर डीप जातो मी. पेन्सिल ठेवली, माझी जीभ हलकी झाली, माझं डिक्शन चांगलं झालं ॲज्युम, ओके. बट समज फॉर एक्झाम्पल तू आता आपण एक डिकोड करताना एक सीन घेऊया गोदावरी मधला, वेर युअर सेटिंग अँड जितेंद्र जोशी इज लाईक ते खूप फ्रस्ट्रेट होऊन बोलतात. तिकडे आता डिरेक्टर मी तिकडे येतो आणि तुला बोलतो की आय डोंट वॉन्ट दिस इमोशन, आय कम्प्लिटली वॉन्ट अ डिफरंट सेट ऑफ इमोशन वेर युअर कॅरेक्टर इज स्लाइटली मी थोडा ट्विस्ट केलाय. सो दिस काइंड ऑफ इमोशनल, बघ आता तू सेटवर आहेस, तिकडे तू प्रॅक्टिस नाही करू शकत, यू नीड टू डिलिव्हर बिकॉज 200 टेक्निशियन्स उभे आहेत. सो हा रियाज होण्याची जागा आहे का कुठे? का फॉर एक्झाम्पल आपण विक्रम गोखलेंना बघतो किंवा आपण ह्यांना बघतो, ते असे इमोशन तुला दे कॅन गिव्ह द प्लॅटर हिअर की काय हवंय तुम्ही सांगा यातलं, राईट. तर तशावाल्या इमोशनचा काय अभ्यास करायची जागा आहे का? लाईक इट्स वर्कशॉप ओनली की तिकडेच इमोशनल पण? हे बघ, आता आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण शिकतच असतो किंवा वर्कशॉप त्या ठिकाणी 5 मिनिटाचं ते झालेलंच असतं. म्हणजे आम्ही गोदावरीसाठी पण वर्कशॉप्स केले. पण आता ते जो तू म्हणतोयस ना की ऑनसेट पण आपलं ते एक परीक्षाच आहे की हे तू आता काय करतोस. तर जेव्हा आपण रियाजाबद्दल बोलतो ना, तू
रियाज हा करू शकतो. फॉर एक्झाम्पल टेक्निकली मी म्हटलं मगाशी तसं काही असे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत ज्यातनं तू पटकन रडायला येऊ शकतो किंवा पटकन हसायला येऊ शकतो. ठीक आहे, जे थिएटर आणि ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. आता ज्यांना अभिनय कळतो, ज्यांना त्या इमोशन्स कळतात, ज्यांना इन्स्टिंक्टिव्हली त्या त्या कॅरेक्टरमध्ये राहता येतं, त्या व्यक्तीला कुठलंही प्रशिक्षण नाही दिलं तरी तो तितकंच सुंदर काम करणार आहे. आज आपण असे असंख्य लोक बघतो जे नाही NSDमधनं आलेत किंवा ज्यांनी काही नाही प्रशिक्षण घेतले पण ते सुंदर इमोट करू शकतात, कारण त्यांना अभिनय कळतो, त्यांना ते येतं. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की अभिनय ही गोष्ट अर्थात तुम्ही फिनिशिंग करून खूप क्राफ्टवर काम करूच शकता, पण ती येते किंवा नाही येत, ते डोळ्यातनं रिफ्लेक्ट होतं किंवा नाही होत. जसं आता गोदावरीचा एक सीन होता जिथे माझा फोन कट आहे बघ, तू येणार आहेस का जेवायला वगैरे, तो जो आहे तर तो मी खूप गुणी मुलीसारखा घेतला होता. जे आमच्या रिहर्सलमध्ये पण निखिलने मला तेच करायला सांगितलं होतं, जे आम्ही वर्कशॉपमध्ये पण मी तो तसाच केला होता की अच्छा बरं, अरे तिला आठवण येते तुझी, हा झोन होता. एक गुणी मुलगी असते ना बायको की बरं ठीक आहे शांत हो, येणार आहेस का नाही, हा झोन घेतला होता मी. ऐन टेकच्या एक टेक झाल्यानंतर निखिलने मला सांगितलं कानात येऊन आणि की हे चिडून कर, चला रोलिंग इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. इन अ फ्रॅक्शन म्हटलं मला 1 सेकंद दे. तो म्हणाला नाही होईल होईल. मला काय माहीत आता त्या 1 सेकंदात काय झालं. आता कुठला रियाज आणू मी की मी त्या दिवशी तो रियाज केला होता ते मी वापरलं, असं नाही होत. मी 100% त्या गौतमीच्या स्किनमध्ये आहे का, तर आहे. मग गौतमीला रागल्यावर काय होईल ते होणार आहे. मला नाही माहीत काय होणार आहे, तो कदाचित चुकला, तो टेक ओके झाला. आणि मी रिसेंटली तुझा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, यू वर सेइंग अँड इट वॉज व्हेरी नाईस टू लिसन. आणि फेथ क्रिएट्स मॅजिक. व्हेन यू आर टॉकिंग अबाउट निखिल महाजन, यू आर टॉकिंग अबाउट हिम, तू म्हणालीस की फेथ क्रिएट मॅजिक. तर मला हा प्रश्न तेव्हा पडला होता नेहमी की व्हॉट एक्झॅक्टली यू मीन बाय फेथ. आता आपण याला डिकोड करूया. निखिल महाजन उभे आहेत, तुझा सीन आहे, एका सीनमध्ये तुला काहीतरी सुचलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे गौरी असं नाही आहे, असं आहे. मग तू स्वतःचा थॉट बंद करते तिकडे बिकॉज हे राईट असतील म्हणून, की यू टॉक विथ इच अदर अँड देन यू गो विथ हिज थॉट. एक्झॅक्टली फेथ जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा आपण आपलं ते थॉट्स बंद करतो अँड वी कम्प्लिटली ब्लाइंडली फॉलो डिरेक्टर और हाऊ एक्झॅक्टली इट वर्क्स. तर तू एका सीनचा मला सिनॅरिओ सांगितला राईट. सो फेथ स्टार्ट्स फ्रॉम कास्टिंग, वेअर ही थॉट की मी गोदावरीमध्ये गौतमीची भूमिका करू शकेन. सो तिथे जेव्हा मला कास्ट केलं जातं तिथेच त्याचा माझ्यावरचा विश्वास आणि माझा त्याच्यावरचा विश्वास लॉक होऊन जातो की गुड टू गो आहोत आपण, राईट. आता कमिंग बॅक टू सीन्स, मला माहिती आहे की मी हे कायम म्हणते की दिग्दर्शकाला जर एवढा सिनेमा दिसत असेल तर ॲक्टरला तो एवढाच दिसतो, कारण आपल्याला आपली भूमिका दिसत असते. जेव्हा आपण तो सिनेमा कंप्लीट होतो, एडिटिंग होतं, BGM येतं, त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की ओ याचं हे झालेलं आहे. पण जेव्हा दिग्दर्शक काम करत असतो त्याच्या मनात हे चालू असतं की हा शॉट कसा एडिट होणार आहे, हा शॉट कसा दिसणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला काहीतरी बिगर पिक्चर दिसतं आहे, तर मी कायम सरेंडर करते माझ्या प्रत्येक दिग्दर्शकाला की तुला जसं हवं आहे तसं आपण करूया. मग फार फार तर काय होतं की ते केल्यानंतर ते मला स्वतःहून विचारतात की तुला अजून काही वेगळं करायचं आहे का. मग आम्ही करून बघतो आणि मग ते फेल झालं की नाही नाही आधीचंच बरोबर होतं, तर वी हॅव ॲन एक्स्ट्रा टेक. आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की समजा मी काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने तो सीन केला आणि समजा मला त्या दिग्दर्शकांनी सांगितलं की ऐक ना कम्प्लिटली हे बंद कर, दुसरं कर, तर कम्प्लिटली मी ते स्विच ऑफ करून कम्प्लिटली मी त्याला जे हवं ते देते. आणि त्याच्यामागे हेच आहे की त्याला बिगर पिक्चर दिसतो आहे, मला फक्त माझा सीन दिसतो आहे, मी कशी रडणार आहे. आणि ॲक्टर म्हणजे मी माझ्याबद्दल बोलते की हे होतंच, मी बरोबर दिसेन ना, डोळे जास्त मोठे तर नाही होणार ना, मी घाण नाही करणार ना, हे असं त्याच्यातच आपण असतो. त्याला ब्रेक करून जेव्हा कोणीतरी सांगतं त्या सीनमध्ये रडूच नकोस, तसं तर मी ओके नाही रडायचं का, तेव्हाच येतं ते खरं आहे. म्हणून दॅट क्रिएट्स मॅजिक. विदाऊट थिंकिंग, विदाऊट ओव्हर थिंकिंग, विदाऊट अभ्यास, विदाऊट मी तिकडे तिरकी बघीन मग खाली बघीन मग हे काहीही न करता, यू जस्ट गो विथ द फ्लो अँड देन So put out maths completely out of the scene and just be there and do what you want. But otherwise also I don't know maths. मी माझ्याकडे काही जसं मी म्हटलं तसं माझ्याकडे टेक्निकली पण तेवढं नॉलेज नाही आहे की मी अभ्यास करावा एखाद्या कॅरेक्टरचा,
त्यामुळे आय युजली गो विथ माय इन्स्टिंक्ट आणि विथ द डिरेक्टर्स विजन आणि को ॲक्टर्स आणि एव्हरीथिंग जस्ट कम्स टुगेदर अँड देन इट हॅपन्स फॉर मी. So I'll just compliment one thing here. I have seen very rare people जे upfront येऊन सांगतात की नाही माहिती it's cool, I'm learning. बाकीचे I have never seen that. हाँ पता है मेरे को, थोड़ा रुक जाए, I'll give that. Coming back again there, I just want one thing to know from you. I was very excited when I came to know I'm coming to meet you. Is Vikram sir's last film, I think, was Godavari, right? And you said in one of your interview की ते किस्से सांगायचे वगैरे. तर मला दोन गोष्टी तुझ्याकडून जाणायच्या. फर्स्ट, आपण त्यांचं काम बघितलं, आपण त्यांचा क्राफ्ट बघितलं अँड इट्स लाईक एक्सेप्शनली गुड आहे ना. मला जाणून घ्यायचं आहे की ऑफ द कॅमेरा असं तुला काय जाणवलं का की यार देखिए ये रीजन यार इसलिए लेजेंड होते हैं. जैसे फॉर एग्जांपल वी सी धोनी, अरिजीत सिंह गाना गा रहा है, सिटिंग, दिस वाज एक लेजेंड तो लेजेंड है यार. दिस इज व्हाट आर द, इफ एनी किस्सा यू कैन टेल मी की वो देख के तुला फील झालं की यार दिस इज द रिझन दे आर लेजेंड फर्स्ट. अँड सेकंड, यू टोल्ड की ते खूप किस्से सांगायचे त्यांच्या काळातले, तर एक किस्सा आम्हाला पण प्लीज सांग. सो आय वॉन्ट देअर लेगसी टू गो अँड, कारण की पुढे येणाऱ्या पिढींना तो क्राफ्ट आणि त्या माणसांबद्दल तितकं माहितीच असावं त्या गोष्टीबद्दल. विक्रम काकांची जी आणि फक्त विक्रम काका नाही तर नीनाताई पण, जितू पण, जेव्हा ते लोक सेटवर असायचे तेव्हा ते खूप चांगले स्टुडंट्स होते. लाईक म्हणजे ना विक्रम काका जेन्युअनली येऊन सीन करून जाऊ शकतात ना. ते निखिलला बोलवून विचारायचे की मी हे असं करून दाखवू का तुला. त्यांना काय गरज आहे हे करायची. ते खरं तर त्यांना कळलंय ना कॅरेक्टर काय आहे, तर ते चुकीचं करूच शकत नाही असं आपल्याला वाट पकडून तरी चालूया बरोबर. पण यूज टू ऑलवेज आस्क की मी असं करू. निखिल म्हणायचं नाही काका बरोबर करताय तुम्ही, नाही असं करून बघूया का, किंवा मी अजून 2 मिनटं श्वास थांबवू शकतो, अजून काही सेकंद मी श्वास रोखून धरू शकतो, करू का तसं, एकदा तसं करून बघूया का. सो तो एक खूप मोठा गुण आहे की त्या व्यक्तीला काहीच गरज नाही आहे काय म्हणूया आपण तितका एफर्ट्स टाकायचे, कारण ते तर तसे आहेत त्यामुळे ते एफर्ट्स टाकणार आहेत हे माहिती आहे. मला असं वाटतं की खूप पॉवर पोझिशनमध्ये दुसऱ्याला ठेवायची विक्रम गोखलेला गरज नाही. ही कॅन बी इन द पॉवर पोझिशन की निखिल मला वाटतं हे आपण करूया हे बोलू शकतात. तर ते तसं न करता सतत कायम की तू बॉस आहेस, तू सांग हे असणं, दॅट सरेंडरनेस, या ते होतं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की माणूस म्हणूनच बऱ्याचदा असं होतं की मी कसा बादशाह आहे, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. मी एक ही रिॲक्शन दिली की सगळे फ्लॅट होणार आहे, तुम्ही कोणी दिसणारच नाही आहात हे कळतं काही ॲक्टर्सकडे बघून. आणि ते सिनियरही नसतात, ते नॉर्मल ॲक्टर्स असतात, पण कळतं की ते थोडं काहीतरी तुम्हाला इंटिमिडेट करण्याचा प्रयत्न करतात की मी खूप भारी आहे, हा माझा ऑरा, हा मी, हे करायचा प्रयत्न करतात, जे त्यांच्याकडे शून्य होतं. ते आजोबा वाटत होते जे आजारी आहेत किंवा ज्यांचं थोडं काय म्हणूया आता वय झालं आहे असे वाटत होते ते आजोबा. ते इतके ते कॅरेक्टरमध्ये होते आणि इतके ते सरेंडर करून प्रत्येक वेळेला आमच्याशी गप्पा मारणे किंवा आमच्याशी सीन डिस्कस करणे हे सगळं ते करत होते. आणि मला असं वाटतं ह्या काही क्वालिटीज आहेत जेव्हा तुम्ही इतकं गिविंग असता नेचर ॲज अन ॲक्टर, एवढी सिक्युरिटी आहे त्यांना ना, आणि म्हणून दुसऱ्याचं काम पण चांगलं दिसतं आणि स्वतःचं तर काम बादशाह दिसतंच, म्हणजे त्यात काही वादच नाही. सो मला वाटतं म्हणून हे लोक लेजंड्स आहेत की नीनाताई पण काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात की आता फॉर एक्झाम्पल मी गौतमीच्या कॅरेक्टरमध्ये असताना माझीच ती सासू आहे, त्यामुळे माझं ऑटोमॅटिकली हात मांडीवर जाणार आहे की मी बोलते त्याच्याशी किंवा काय. तर ते असताना सुद्धा कसं आपलंसं करून घेणं आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या जेस्चर्समधनं, कारण कसं होतं की बऱ्याचदा तुला जर 15-20 दिवसांचं वर्कशॉप मिळालं असेल तर ते बॉन्ड्स तसे रेडी होतात. आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही तो बॉन्ड क्रिएट करायला, त्यामुळे वी हॅड टू डेव्हलप थ्रू एव्हरी सीन. जे ते त्यांचा जो मोठेपणा आहे की ते त्यांनी एवढं छान पद्धतीने केलं, म्हणून ते ॲक्टर्स म्हणून एवढे मोठे आणि दिग्गज आहेत असं मला वाटतं. आणि किस्से जेव्हा असायचे तर ते बेसिकली चला मी तुम्हाला किस्से सांगतो असं नसायचं. तर नीनाताई कम्स फ्रॉम अ डिफरंट स्कूलिंग आणि ही कम्स फ्रॉम अ डिफरंट, सो त्यांचे ते कळायचे की तुम्हाला कसं शिकवलं जायचं आणि तुम्हाला बाईंनी तेव्हा ते शिकवलं होतं वगैरे असं सगळं झोन असायचा. आणि ही यूज टू डू अ थिंग वेअर ते मी आता रिव्हील नाही करू शकत की एका माणसाचा जर्नी ते दाखवायचे की
इतके पेग प्यायल्यावर माणूस कसा वगैरे असं ते असायचं. तर ते इट वॉज अमेझिंग. आय सॉ वन इंस्टाग्राम पिक ऑफ युअर्स, तिकडे विक्रम गोखलेंचा जो फोटो टाकलास when he सर पास्ट, दॅट आईज, ओके, दॅट आईज आय लाईक मी सेव्ह केला तो पिक आणि आय जस्ट नो कॅप्शन, नो डायलॉग, नो स्क्रीन प्ले, द वे सेटिंग यार. तू त्यांचा फक्त फोटो टाकून यू कॅन जस्टिफाय द स्क्रीन प्ले की हा माणसाचा हा कॅरेक्टर आहे, यांचा हा कॅरेक्टर आहे, आणि द वे सेटिंग इट्स लाईक क्रेझी त्यांचे डोळे बघून. तेच आहे रे त्यांचं, की ते तू ना नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला असं वाटतं की हे काय बॉडी लँग्वेज आहे, हे काय करतायत. इन्स्टिट्यूट पूर्ण आहे. इन्स्टिट्यूट ॲब्सोल्युटली. व्हॉट्स युअर टेक ऑन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज इन जनरल? सी, आधी मला असं वाटायचं की केलंच पाहिजे आणि इट्स अन अमेझिंग इन्स्टिट्यूशन. आता मला असं वाटतं टू इच इज देअर ओन. तुम्हाला करायचं का नाही? आय बिलीव्ह इन इट. You believe in it. Okay, so I'll ask you 3 reasons like why you want to get married. So what it will be? Love, commitment, आणि companionship. Okay, so let's go layer deep in this. Love we can get it without marriage also, right? I'm just trying to get things out of you. Yeah. Second was commitment. Commitment also we can get without marriage. Absolutely. And the companionship also. Correct. Then why डे सेरिमनी जिकडे आपण हे अख्ख्या जगाला सांगतो, वाय एक्झॅक्टली मॅरेज, व्हॉट मॅरेज रोल प्लेज अ रोल इन जनरल? मला असं वाटतं की आता बघ, हे ना हा खूप वास्ट टॉपिक आहे, ज्यात मला असं वाटतं की आपण एक फ्रीडमचे टप्पे जसे जसे पार करत आलो ना, तशा डेफिनेशन्स बदलल्या. फॉर एक्झाम्पल, आईबाबांच्या काळात आपल्या तुला याच्याशी लग्न करायचं आहे, त्याच्या आधीच्या काळात माहीतही नसायचं कोणाशी लग्न होतं आहे. डिरेक्टली लग्न झाल्यावर कळायचं अच्छा हा असा दिसतो, बरोबर. तिथून आपण हळूहळू चॉईसेसवर आलो की मला ह्याच्याशी नाही करायचं, मला ह्याच्याशी करायचं आहे. मग आपण आलो की मला तुम्ही नका ठरवू, मी माझं बघीन, बरोबर. आता असं आलं आहे की आपण अशा काळात जगतोय जिथे तुला लिव्ह इन, बरोबर बोलतो असतो की लिव्ह इनमध्ये जर मी राहिले कोणाबरोबर तर ते प्रेमही मिळेल, कमिटमेंटही मिळेल आणि कंपॅनियनशिप पण मिळेल, बरोबर. पण अगेन तेच आहे की आपण ज्या कल्चरला बघून हे अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे ते मुळात आपली संस्कृती ती नाही आहे. आणि ज्याला ते झेपणार आहे त्यांनी ते खुशाल करावं. लग्नसंस्था मुळात का क्रिएट केली गेली हे जर आपण बघायला गेलो, कारण आपण भारतात राहतो आहे. US हे कल्चर आधीपासून असंच आहे की तू तुझं बघ, मी माझं बघतो. 18 वर्षांचं झालं की आपण वेगळं, आपली मुलं वेगळी राहायला लागतात. त्यामुळे ते फ्रीडम वेगळ्या लेवलचं त्यांनी बघितलेलं आहे, म्हणून त्यांना लग्न आणि अशा सगळ्या गोष्टी ओकेच वाटतात. डिवोर्स ओके वाटतो, सगळं त्यांना ओके वाटतात. पण आपली मुळात लग्नसंस्था त्या काळी यासाठी क्रिएट केली गेलेली आहे की मुलींची सुरक्षितता, की हा एक माणूस आहे जो तुझी काळजी घेणार आहे. आता आपलं ते तसं राहिलेलं नाही. आपण इतके इंडिपेंडंट झाले म्हणून तशी प्रायमरीली लग्न ही गरज नाही आहे की गरज म्हणून मी लग्न करते. आता माझ्यासारख्या ज्या मुली आहेत ज्यांना असं हवं आहे की माझ्या हक्काचा माणूस कोणीतरी हवा आहे आणि मला ती लग्नसंस्था पुढे न्यायची आहे, जे मी माझ्या घरात स्ट्रॉंग मॅरेजेस बघितलेत. कारण लग्न हे फक्त लग्न केलं मुलं बाळं काढली एवढं नाही आहे, त्यात मैत्री आहे, त्यात रिस्पॉन्सिबिलिटी आहे. समजा तुला फायनान्शियल गोष्टी कळत नाहीत, मला कळतात, तर मी तुझी ती जबाबदारी घेणं आलं आणि तो एकत्र येणारा प्रवास आहे. एक प्रेमाची एक लेअर ती नंतर निघूनच जाते, नंतर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि असं. आता मग हे जर मी लग्न नाही केलं आणि एक कंपॅनियनशिप केलं तर त्यात काय कमिटमेंट आहे? वर्बल कमिटमेंट आहे पण काय, म्हणजे तू काही करू शकतोस ना पुढे जाऊन, आणि मी तुला किती गृहीत धरू की ही माझी व्यक्ती आहे. एक प्रथा जर ती श्योरिटी देत असेल तर मग ते रिलेशन पण कितकं स्ट्रॉंग आहे ना, बरोबर है ना. आपण दोघं कन्फ्यूज आहे का या गोष्टीला घेऊन? नाही, कन्फ्युजन मला अजिबातच नाही. मला लग्न ही संस्था आवडते, मला स्वतःला लग्न करायचे, ते टिकवायचे आणि माझा त्या इन्स्टिट्यूशनवर पूर्ण विश्वास आहे की एक व्यक्ती माझ्यासाठी बनली आहे आणि मला त्या व्यक्तीला लॉयल राहायचं आहे, मला त्या व्यक्तीबरोबर संसार करायचा आहे. आणि जे हर्डच येतील, म्हणजे माझी मैत्रीण खुशबू खूप छान एक वाक्य बोलली होती जेव्हा तिचं लग्न ठरलं होतं आणि जेव्हा ती प्रेमात पडली होती आणि तिला मी असं जनरल विचारलं की व्हॉट्स युअर थिंग इन बिटवीन यू गाईज, तर ती मला म्हणाली होती की इट विल ऑलवेज बी अस वर्सेस द वर्ल्ड, नॉट मी वर्सेस हिम.
But do you think it is really that way? Because it's very nice to listen this, okay? When we can imagine a background score, a very good Pehla Nasha, Right. but world is not that way, okay? It's a 40-45 years big partnership where there will be time where it will not be because you also know that majority of the marriages is like you versus me's होतं एका टायमाला तरी. पण अगेन तेच आहे ना की तू जर एक काहीतरी तुझ्या आपण दोघांनी म्युच्युअली ठरवून एक काहीतरी फिलॉसॉफी आपली जर ठरवली आणि त्याला लॉयल राहिलो तर इट इज पॉसिबल, वाय नॉट. आणि दॅट डज नॉट मीन की भांडणं नाही होणार. दॅट डज नॉट मीन की कधीच यू वर्सेस मी होणार नाही. यू वर्सेस मी रोज होणार आहे. ते तिथे का ठेवलं, मी सांगितले नाही ठेवायला. ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नाही बोलत आहे मी. मायक्रोस्कोपिक व्ह्यू मध्ये होईल, टेलिस्कोपिक. कारण काळ बदलत जाणार आहे. मला आता मी 5 वर्षांपूर्वीची मी नाही आहे. 5 वर्षांपूर्वी कदाचित मी तुला खूप माझ्या चौकोनातलं उत्तर दिलं असतं की लग्न केलंच पाहिजे, हे मी तुला उत्तर दिलं असतं. आत्ता माझं असं झालं की तुम्हाला नाही वाटत तुम्ही नका करू. यू जस्ट बी शुअर ऑफ वॉट यू आर डुईंग, वॉट एव्हर इट इज. इफ यू वॉन्ट बी सिंगल होल लाईफ, तुम्ही ते कन्व्हिक्शन ठेवा की कारण माझी ही कारणं आहेत आणि मला सिंगल राहायचं आहे. कारण इतकं अनसर्टन आहे ना सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला ती क्लॅरिटी पाहिजे की तुला आयुष्यात काय करायचं आहे. आता माझं पर्पज ऑफ लाईफ लग्न नाही आहे, माझं काहीतरी वेगळं पर्पज ऑफ लाईफ आहे. पण मग त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा लग्न आहे का, तर डेफिनेटली आहे. 5 वर्षांपूर्वी मला लग्नाबद्दल जे वाटत होतं ते आजही वाटतंय का, कदाचित हो. पण त्याच्याबरोबर मी थोडी इव्हॉल्व पण झाले आहे. त्याच्याबरोबर मला असं वाटतं जसं मला आधी वाटायचं की माझ्या नवऱ्याने कधीच कोणाकडे बघू नये, त्याला नाही आवडलं पाहिजे कोणीच. ओके. आता मला असं वाटतं आवडू शकतो, मला कोणीतरी आवडू शकतो. मग काय मी करणार आहे, मग काय झालं, मग तेच झालं की मग तुम्ही चीट करणार का, तर नाही. कदाचित मी बोलू त्याबद्दल, कदाचित इतकं ते ओपन असेल कम्युनिकेशनसाठी आणि आय विल ट्राय अँड प्रोटेक्ट इट in that way. Okay, so answer if you're comfortable. You can stop me anywhere if you want. तुझा in general take काय polygamy वर आणि monogamy वर, like the way we are going towards the thing, because you touch the topic, like of course it's very natural. We can't be physically or emotionally attracted towards single person for the 50 years time, okay, and we can be, I don't know, मी तर 5 वर्षाचा रिलेशन मध्ये, I have to see more of that, है ना. तर तुझा इन जनरल टेक काय मोनोगॅमी किंवा पोलोगॅमी? लाईक मी जर एक इंट्रोवर्ट व्यक्ती असेल तर मला 10 वर्ष जाणार आहेत हे समजून घ्यायला की पॉलिगॅमी म्हणजे नक्की काय करायचं, बरोबर. मला असं वाटतं तुम्ही त्या कल्चरमधनं येता, तुम्हाला ते ओके वाटतं, तुम्हाला ते झेपणार आहे, तुम्ही करा. जे मी पाहते ते काय सांगते, करायचं सगळ्यांना पण झेपत नाही कोणालाच. झेपत का ना, म्हणजे व्हॉट आर द डिमेरिट? कारण आपण जनावरं नाही आहोत. आपल्याला काहीतरी एक वेगळं हुशारी दिलेली आहे, एक इक्यू दिलेला आहे, म्हणून आपण सतसत विवेक बुद्धी आणि आपले जे शरीराचे जे सगळे अवयव आहेत त्यांना शांत करून आपण निर्णय घेऊ शकतो. प्राण्यांना ते करता येत नाही म्हणून ते कुणाही बरोबर सेक्स करतात, कुणीही कोणाही बरोबर काहीही करू शकतं. हॅविंग सेड दॅट, तुम्हाला हे झेपतंय का, तुम्ही तुमच्या पार्टनर, कारण मी अशा काही लोकांना बघितलं आहे जे ओपन रिलेशनशिपमध्ये आहेत पण मिझरेबल आहेत. मग ते मिझरेबल काय आहेत? दे वॉन्ट द ओनरशिप बट दे वॉन्ट टू डू समथिंग. तुम्ही डिस्कस नाही करायचं, आपण काहीतरी करायचं पण डिस्कस करायचं नाही, एकमेकांशी त्याबद्दल बोलायचं पण नाही बोलायचं, ह्या कन्फ्युजनमध्ये आपण आहोत. अशापेक्षा एक व्यक्ती आहे, मला माहिती आहे की 15 वर्षांनी मला तितकं फिजिकल अट्रॅक्शन या व्यक्तीबद्दल वाटणार नाही आहे, पण 15 वर्षांनी माझी बॉडी पण बदलणार आहे, माझ्या बॉडीचे नीड्स पण बदलणार आहेत. हां, पण 15 वर्षांनी एखादी वेगळी व्यक्ती माझ्या आयुष्यात झाली तर मी अट्रॅक्ट होईन की, का नाही होणार? सगळे होतात. 60त लोक, आत्ता एका ॲक्टरनी 60त लग्न केलं, का नाही? हे होऊ शकतं. पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही त्याचं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. ॲक्ट केलं पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे असं मला नाही वाटत. 18 वर्षापासून आत्तापर्यंत प्रेमाच्या डेफिनेशन बदलले असतील ना. पहिले तर लाईक मतलब दॅट टाइम आतिफ असलम इज समथिंग बिग थिंग और दॅट, नंतर सर कंपॅनियनशिप पाहिजे, नंतर कंपॅनियनशिप नहीं रहेगा, कंपॅटिबिलिटी चाहिए. इसके लिए मेरे को मेरा स्पेस चाहिए, वॉट एवर इट इज. सो वॉट युअर फेजेस हॅव बीन ऑफ लव्ह अँड यू सी, म्हणजे मजा येत असेल ना बघायला मागे. बघ मी तेव्हा काय विचार करायची प्रेमाबद्दल, अँड वॉट राईट नॉट अ स्पेक्ट्रम टू सी. तर तुझा काय काय स्पेक्ट्रम राहिला, इफ यू कॅन इलॅबोरेट दॅट. लाईक हॅव्हिंग, तुला आता इंस्टाग्रामवर पण खूप लोक फॉलो करतात, कॅन बी फ्रॉम 16
टू 45 टू 50 or whatever it is. मला तू एकदा सांगशील का तुझा स्पेक्ट्रम काय राहिला प्रेमाकडे बघायचा? सो बेसिकली आधी मला याच 3 गोष्टी प्रायमरीली वाटायच्या, लव्ह, कमिटमेंट आणि कम्पॅनियनशिप. आणि आताही मला त्याच वाटतात, फक्त आधी मी ना समोरच्याला तेवढं फ्रीडम नाही द्यायचे. मला असं वाटायचं की ही व्यक्ती माझी आहे ना, तर त्याला मी असं खूप काय म्हणूया आपण, मी खूप पॉझिटिव्ह होते आधी. आता मी नाही आहे तेवढी, पण मला असं वाटतं की फार बदल नाही झाला आहे. मी आधी पण खूप प्रेमात मी खूप गिवर होऊन जाते, मी सरेंडर करते त्या माणसाला आणि त्याला ॲक्सेप्ट करते. आणि असं होतं की आधी असं असायचं की माझ्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असायचे की हे असं असलं पाहिजे, हे असं नसलं पाहिजे. मला असं वाटतं की नाही तू असंच केलं पाहिजेस. फॉर एक्झाम्पल एक सर्टन लाईफस्टाईल असेल तर माझी हेल्दी लाईफस्टाईल आहे आणि समोरच्याची नसेल तर मला त्रास होतो त्याचा खूप. तर मला असं वाटतं की तू ते बदल. तर माझ्या हळूहळू लक्षात आलं की मी माझ्या एक इमॅजिनरी बॉयफ्रेंडची इमेज क्रिएट करते आहे, मी त्याला ॲक्सेप्ट नाही करत आहे. ते हळूहळू बदलत गेलं. पण जितकं प्रेम मी आधी एखाद्यावर करू शकायचे तितकंच मी आजही करते. फक्त त्यात आता थोडं फ्रीडम ॲड झालं आहे की समोरच्याला फ्रीडम देणं आणि स्पेस देणं इट्स अ गुड थिंग, जे मी आधी अजिबातच. आय वॉज अ व्हेरी व्हेरी possessive girlfriend. Can I ask you one thing on that note? Like I have seen when I was doing research, I came to know that your dad left when you were in fourth standard. Right. तर हे कुठून तिथून आहे का? आय एम जस्ट आस्किंग, यू कॅन कम्प्लिटली नॉट आन्सर दिस. हे कुठून तिथून आहे का की वेन वी सी की लोक जातात तर हा पॉझिटिव्हनेस इज इट डिराइव्ड फ्रॉम दॅट और लाईक? मी कधी त्याचा विचार नाही केला, पण आय डोंट नो. बेसिकली माय मॉम हॅज बीन अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग पिलर. त्यामुळे ना मी कायम प्राऊडली सांगते की काही लोकांना खूप वाईट वाटतं बघ की मला बाबा नाही आहेत आणि मी ते मिस करते. मी कधीच मिस नाही केलं. माय मॉम हॅज बीन अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग डॅड अँड मॉम. माय ब्रदर हॅज स्टूड बाय मी लाईक अ रॉक. सो तो माझा बाबा आहे. माझी ताई आहे जी माझी दुसरी आई आहे. आम्ही एवढे स्ट्रॉंग फॅमिलीमध्ये मी ते बॉन्ड्स बघितलेत ना की मला कधी असं वाटलं नाही की बाबा हवे होते. हां, अर्थात मी वेगळी झाली असते किंवा काहीतरी वेगळे घडले असते किंवा डेफिनेशन्स वेगळ्या असल्या असत्या, पण मला असं नाही वाटत. पण आता अगेन तू म्हणतोयस तसं की कधी कधी काही इनहेरंट गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. त्यातली ही एक गोष्ट असू शकते, कारण मी आता एवढी लहान होते की मला काय माहिती कोण सोडून गेलं की बाबा गेले, हे मला काय कळलं असेल मला माहीत नाही. पण मे बी त्याच्यामुळे मी जास्त आईला धरून ठेवणारी झाले आणि म्हणून मला ते लेट गो नाही करतात. माझी माणसं मला पाहिजेत, नाही मी सोडू नाही शकत किंवा काय, ते त्यातनं आलेलं असू शकतं. मी त्याचा कधी एवढा विचार नाही केला आहे, पण आय विल नॉट डिनाय इट. असू शकतं, माहीत नाही. वी डोंट नो दॅट, लाइक फिगर आउट होऊ शकतं. चल आई लास्ट यू वन थिंग, वेरी थोड़ा सा भी लाइट करते इसको, है ना, इट्स गेटिंग टू हार्डकोर इमोशन में जा रहे हैं हम लोग. जर तुला सुपर पॉवर दिली समज मी एक की तुझी फिल्मोग्राफी तू डिसाईड कर. फॉर एक्झाम्पल जर मला कोणी दिली, सो आय वॉन्ट टू ऑलवेज बी अ मेकर. पहिल्यापासून मला मेकर बनायचं किंवा माझी एक ॲड एजन्सी आहे, मला तिला नेहमी आय वॉन्ट टू मेक इट लाईक बिग ओगलव्ही ऑर समथिंग लाईक दॅट. ओके, तर मला कोणी विचारतं, माझं असं आहे की मला माझी ॲड एजन्सी सोशलिस्ट आहे ना, तिला ओगलव्ही किंवा शबँग सारखी मोठी एजन्सी बनवायची आहे. अँड ॲज अ मेकर आय वॉन्ट वन वासेपूर इन माय लाईक माय फिल्मोग्राफी, वन लेट्स से इंटरेस्टेड इन माय फिल्मोग्राफी. तर तुझ्या आता जर मी तुला बोललो की तू एडिट कर, तर तू कसा करशील त्याला एडिट? म्हणजे मला पुढचं तुझ्या मर्जीनुसार. वाव, किती काय म्हणूया, ॲक्टर म्हणून किती ग्रीडी असतो आपण, असे धपाधप. मला असं वाटतं मला सगळं हवं आहे. मला एक दिलवाले दुल्हनिया पाहिजे, मला एक फ्लीबॅग पाहिजे, मला एक प्यासा पाहिजे, मला एक अर्थ पाहिजे, मला एक इजाजत पाहिजे, मला जुनं सगळं रिक्रिएट करायला आवडेल गिवन अ चान्स. मला हे सगळं, मला गुरुदत्त परत हवेत, त्यांनी मला डिरेक्ट करायला हवं आहे. सो मला असं वाटतं की हाऊ आय विश की काय काय हवं आहे मला. सो मला AR रहमानचं म्युझिक असलेला सिनेमा हवा आहे, खूप काही काही हवं आहे. अरे नेवर एंडिंग. लेट्स आय सिम्प्लिफाइड. हां, प्यासा और DDLJ. प्यासा.
ओके लेट्स से दोन्ही खरं तर मला काय नाही पण तरी पण यू नीड टू चूज वन इफ आय हॅव्हिंग वन थिंग ओके तर काय करशील प्यासा और प्यासा यू विल गो विथ प्यासा सो यू आर अ व्हेरी इजाजत काइंड ऑफ अ रोमांटिक पर्सन ओके बस कर दूंगी मैं खुद को प्यार में ओके दैट वे इट इज ओके सो मच ऑफ गुलजार साहब इन यू ओके वन थिंग यू लाईक अबाउट गुलजार साहब इन जनरल वेन सो सगळ्यात आधी तर त्यांना जेव्हा जेव्हा आपण पाहतो शुभ्र पांढऱ्या कपड्यांमध्ये ते रिफ्लेक्ट होतं प्युरिटी त्यांच्याकडनं त्यामुळे मला असं वाटतं ते त्यांच्या लिखाणात पण येतं आणि परवाच मी आणि माझी मैत्रीण आम्ही एक गाणं बघत होतो आणि मी तिला म्हटलं गुलजार साहेबांनी हे लिहिलं आहे ज्यांनी मेरा कुछ सामान आणि अशा काय रेंज आहे त्या माणसाची आता मला ते गाणं नाही आठवत रे सपने में मिलती है बीडी जलाइले नाही हाच झोन गोली मारे भेजे में नाही 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 जरा पुढचं झूम बराबर झूमच्या टाइम मध्ये नाही थांब क्या हिरो आठवतोय मी ब्लँक आहे पण मला आठवायचंय तोर थांब माय नेम इज रणवीर सिंग बिकॉज दॅट हॅज बीन रिटन बाय गुलजार साहब ओनली हा म्हणजे हे तसंच लाईट एकदम इमॅजिन कर आणि आम्ही बसलेलो आणि मी म्हटलं की हे काय लिरिक्स आहेत आणि हे गुलजार साहेबांनी लिहिलेत तर माझी मैत्रीण म्हणाली हो म्हटलं परत एकदा कन्फर्म करूया जरा बघ चेक कर तर यार मला पण ऐकायचं आहे कोणतं गाणं प्लीज गौरी कोण आहे ती माहिती प्लीज फोन करून आपण विचारू शकतो हो पण मला का नाही आठवत आहे हा त्रास पुढच्या सेक्शन मध्ये होईल अजब आएगा जब आणि तिने फोन उचलला नाही तर हा मी इंटरव्ह्यू देणारच नाही पुढे मला पण मी पण थांबेन इकडे काही शक्यच नाही आहे मी पुढे जाणं कारण मला युजली आठवत आहे व्हेरी गुड फटफट टॅग करो उसको प्लीज गौरी का कॉल उठाओ दिल से मध्ये नाही का नाही ते तर चांगलं गाणं आहे म्हणजे चांगलं म्हणजे लाईट हार्टेड नाहीये लाईट हार्टेड नाहीये किंवा असं वाटू काही लोक म्हणते की हे तिकीट टू हॉलिवूड नाही रे तू हे करत राहते ही फोन का नाही उचलते माझा मला झोन सांग ना एकदा फक्त म्हणजे टाइम सांग टाइमलाईन सांग त्यांची इट वॉज आत्ता तर ओके जानू वगैरे ना 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 मागचं थोडंसं मागचं यार अभी वो किल दिल विल दिल नाही 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 उचलला फोन नाहीये रिसेंट हिस्ट्रीमध्ये पण नाहीये थांबा ती फोन का नाही उचलते माझा A few moments later. हॅलो ऐक ना मला सांग त्या दिवशी गुलजार साहेबांचं कोणतं गाणं आपण सर्च केलं सॉरी खूप सॉरी कारण खूप वेळ झाला मी आठवते आणि मला ते आठवत नाही आहे आणि ते तू सर्च केलेलं त्यामुळे माझ्या हिस्ट्रीत नाही आहे ते सिरियस आहे क्या One eternity later. कुठल्या सिनेमातलं गाणं होतं ते आठवतंय का तुला Tomorrow. कजरारे कजरारे सिरियस सॉन्ग यार स्टिल इट्स नॉट अ सिरियस सॉन्ग कजरारे सॉन्ग हे कुणाला हा चल बाय लिरिक्स यू सी इन दैट लिसन कजरारे सॉन्ग अच्छा कजरारे हे कन्व्हेन्शनल गुलजार सॉन्ग वाटतं लोक ऑफ कोर्स बिकॉज तुझसे मिलना पुरानी दिल्ली में छोड़ आए निशाने दिल्ली बल्ली मारा वगैरे गालिबचं गाव वगैरे येते त्यात यार इट्स एन आयटम नंबर आय नो बट ही नेव्हर राईट आयटम नंबर एज आयटम नंबर मग दॅट्स व्हॉट नो बरोबर आहे ना की आयटम सॉन्ग पण तो ती व्यक्ती लिहू शकते तर ती रेंज आहे त्यांची मला वाटलं रणवीर सिंग आय वॉज गॉन म्हणजे ते तर आहेच पण मला असं वाटतं की मी इमॅजिन नाही करू शकत गुलजार साहेब आयटम सॉन्ग लिहितात आणि ते असं लिहितात त्यामुळे यू कॅन मेक आउट की हे त्यांनी लिहिलंय सॉरी मी तुमचा वेळ घेतला नाही ऑफकोर्स आणि तुम्हाला मी कजरारे दिलं एवढं थांबून ठीक आहे सर ज्यावेळेस गुलजार साहेब इफ आय आस्क यू गुलजार साहब and one of the best song you तुझं सांग फेवरेट गाणं चल जावेद साहब गुलजार हां जावेद साहब it's difficult but still if I want to is घनन ओके आणि तुला जर चूज करायला सांगितलं तर it's very difficult of course it's not a thing
बदलाचा बिकॉज पाण्याचा आवाज कोण लिहितं यार छई छपाक छई कोण लिहितं पाण्याचा स्पेक्ट्रम ही वे ही सेज की नैनो की जुबान पे भरोसा नहीं आता लिखत पढ़त ना रसीद ना खाता व्हॉट इज दिस नाही रे काय हे सो आय थिंक की त्यांनी होरायझन खूप ओपन केलेत म्हणजे की अभी ये करके हनी सिंग अभी ये पण आपल्याला पण माहित नसतं की आपल्या पोटात आणि छातीत आणि शरीरात हे आहे काहीतरी जे आत्ता दुखलं. आपल्यालाच आपल्या गोष्टी माहित नसतात. त्यांची गाणी ऐकून असं होतं आत्ता मला काय फील झालं हे मला आधी कधीच फील नाही झालंय. त्यामुळे चलो कमिंग बॅक फॅन बॉईंग आपण बस ते आय नॉट गेट इन टू इफ यू आर डेटिंग और नॉट बट आय वॉन्ट टू आस्क वेन फेमस जाता यू आर अ सेलिब्रिटी तो डेटिंग के मायने बदल जाते हैं क्या फॉर यू गाइज बिकॉज आता मी फेमस नाही आहे ओके सो आय मेट देवयानी जेव्हा मी अजूनही काही नाही आहे जेव्हा मी काही नव्हतो आणि आय एम नॉट फेमस ओके लेट्स पुट इट दॅट वे बट आता तू फेमस आहेस ओके सो वन गाय इज कमिंग टू यू तुला माहित नाही की मला इम्प्रेस करायसाठी बोलतोय की हा असाच आहे ओके मग तू कसं इव्हॅल्युएट करू शकतेस इज इट हार्ड फॉर डेटिंग वेन यू गेट फेमस.